धाबा स्टाईल डाळ तडका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, कढीपत्ता. त्याच्यासाठी आपण हाफ टीस्पून हळद घेतली. त्यानंतर आपण हाफ टीस्पून जिरे घेतले. खडा मसाला घेतलाय. डाळ घेतल्या. त्यामध्ये तुरीची डाळ, मूग डाळ, तसंच मसूर डाळ आणि मूग डाळ आहे. ही हरभरा डाळ आहे. सम प्रमाणात डाळ घेतल्या. दोन टोमॅटो घेतलेत. त्यासाठी लाल तिखट हाफ टीस्पून. आपल्याला जास्त तिखट पाहिजे असेल तर आपण जास्त वापरू शकतो. आधी आपण हे पाण्यामध्ये भिजवून घेऊया. त्यानंतर आपण याला धुवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे. आधी आपण डाळ ही पूर्ण धुवून व्यवस्थित घ्यायची आहे. ह्या डाळीला पूर्ण आपण कुकरला टोपण लावून आपण तो कुकर गॅसवर ठेवायचा आहे. त्यानंतर आपण गॅस चालू करूया. गॅस चालू केल्यानंतर आपण कुकरला 2 ते 3 शिट्टे झाल्यानंतर आपण बंद करायचा आहे गॅस. नंतर आपण फोडणी द्यायची आहे तडक्याला. डाळ पूर्ण शिजून झाल्यानंतर आपण कढईमध्ये थोडं तेल घेतलंय. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी हाफ टीस्पून मोहरी टाकून घ्यायची आहे. ती तडल्यानंतर आपण त्यामध्ये थोडा हिंग घालायचा आहे. फोडणी व्यवस्थित झाली तरच तडक्याला चांगली टेस्ट येते. त्याच्यासाठी आधी आपण तेलामध्ये हिंग टाकायचा. नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट 1 टेबलस्पून आहे ती बी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्याच्यामुळेच आपल्याला दाल तडका व्यवस्थित होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत. ते आपण बारीक चिरून घेतलेले आहे. ते भाजून घ्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये. कांदा भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायचे. हळद टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचेत. 2 टोमॅटो घेतलेत बारीक चिरून. हळद टाकल्यानंतर टोमॅटो टाकायचे आणि व्यवस्थित टोमॅटो भाजून घ्यायचे तेलामध्ये. टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. मीठ टाकून घेतल्यानंतर टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आपण. त्यानंतर आपण याच्यामध्ये डाळ आहे जी आपण शिजवून घेतलेली आहे कुकरला शिट्ट्या देऊन, ती आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. त्याचा आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचे परत डाळ. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. दाल तडका बनवण्यासाठी असं काही जास्त साहित्य लागत नाही. घरामध्ये असलेल्या साहित्यामध्येच मी हा दाल तडका बनवलेला आहे. एकदम साध्या पद्धतीने पण खूप टेस्टी धाबा स्टाईल असा दाल तडका बनवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा दाल तडका आता तयार झालेला आहे. दाल जरा थोडी घट्ट झाल्यामुळे त्याच्यामध्ये थोडं मी पाणी ओतलेलं आहे. ते गरम करून घेतलंय. आता ह्या दाल तडक्याला आपण तडका द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये मी थोडं तूप घेतलंय 1 टेबलस्पून. त्यानंतर त्याच्यामध्ये मी चिली पावडर टाकली. ते चिली पावडरीमुळे तडक्याला टेस्ट आणि चव आणि कलर बी खूप चांगला येतो. त्याच्यासाठी हा वरून तडका द्यायचा आहे. गॅस बंद करायचा आहे लगेच. आणि नंतर आपण हा तडका कढईमध्ये घेतलेल्या डाळीमध्ये तडका ओतायचा आहे. हे पहा, आपला दाल तडका तयार झालेला आहे. अतिशय टेस्टी खमंग. त्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आणि खाण्यासाठी तयार झालेला आहे दाल तडका.